एक साधीशी गोष्ट आहे. डोंगराळ भागात येणारं काळी मैना किंवा करवंदाचं जे झाड आहे, ते तुम्हाला माहीत असेल. जर गावाकडे राहत असाल तुम्ही, तर तुम्हाला हे झाड माहीत असेल. जर तुम्ही शहरात राहिलेले असाल लहानपणापासून, गावाकडे जाणं झालेलं नसेल, तर तुम्हाला कदाचित हे झाड माहीत नसेल. परंतु तुम्ही हे फळ नक्कीच खाल्लं असेल, असं मला वाटतं. उन्हाळ्यात हे भेटतात. तर साधारण अशी गोष्ट असते, की हे झाड जे डोंगराळ भागात असतात. आता मी बऱ्याच वेळा जेव्हा जाण्याचा प्रयत्न करतो गावाकडे, तेव्हा अशी झाडं दिसली तर मुद्दामहून जाण्याचा प्रयत्न करतो आणि तिथं हे करवंद असतात ते तोडण्याचा प्रयत्न करतो. होतं काय ना, की जेव्हा आपण असे करवंद तोडण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा साधारण आपण जर लांबून बघितलं, तर त्या झाडावरती आपल्याला जास्त करवंद आहेत असं दिसत नाही. म्हणजे असं वाटतं, की जाऊ द्या कशाला त्या झाडाकडे एवढं जायचं, दिसतच नाही जास्त. परंतु जेव्हा आपण त्या झाडाच्या जवळ जातो, तेव्हा आपल्याला समजतं, की अरे भरपूर करवंद आहे त्या झाडावरती. म्हणजे आपण तोडायला लागलो, तर आपल्याला सुरुवातीला दिसतात. जरी काटे असले झाडाला, तरी आपल्याला जेव्हा आपण करवंद तोडतो, तेव्हा थोडेफार तोडतो आपण आणि दिसतात. परंतु अजून थोडंफार बघितलं, तर आतमध्ये अजून जास्त करवंद असतात. म्हणजे जिथं काटे जास्त असतात, तिथं जास्त करवंद असतात. सांगायचा मुद्दा असा आहे, की जर आपण लांबूनच त्या झाडाकडे गेलोच नाही, असं म्हटलं, की जाऊ द्या त्या करवंद दिसतच नाही, तर आपण जायचंच नाही, असं ते वाटतं. परंतु जर जवळ गेलो आणि जे ॲक्चुअल जेव्हा आपण झाडाचे करवंद असतात ते तोडायला प्रयत्न करतो, तर तुम्ही बघा, की थोडे-थोडे आपण तोडत असतो. नंतर आपल्याला अजून तिथं खूप करवंद असतात, ते दिसतात आणि थोड्या अडचणीत असतात, परंतु भरपूर असतात आणि नंतर असं वाटतं, की आपल्याला असं वाटतं, की काहीच करवंद भेटणार नव्हते किंवा खूपच थोडे भेटणार होते, परंतु आपल्याला भरपूर करवंद भेटली. असं होतं. तर ही गोष्ट सांगण्याचा इथं उद्देश काय आहे? तर असं वाटतं, की आपण ज्यावेळेस आता आपल्या प्रोफेशनल जीवनात पण कधी जॉब करतो किंवा कुठे व्यवसाय करतो, तर आपल्याला असं वाटतं, की आपल्याला काहीतरी सुचलंय, आपल्याला काहीतरी सुरू करावंसं वाटतं, कुठेतरी जॉब करूशी वाटतं वगैरे. परंतु काय होतं ना, की आपण कधी-कधी असं वाटतं, की आपली जी टेक्नॉलॉजी आहे, त्याच टेक्नॉलॉजीमध्ये आपल्याला जॉब भेटत नसेल, परंतु त्याच्या अराउंड आपण पॉवर बीआय शिकलोय, परंतु आपल्याला जॉब पाहिजे पॉवर बीआयमध्येच, परंतु तुम्हाला जॉब जर भेटतोय एक्सेलमध्ये थोडंफार काम असेल, तर आपण कदाचित म्हणतो, की नाही मला ते काम करायचं नाही. म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं, की बरेचसे मुलं जे काय करतात ना, की जॉब जे असतात, ते आपल्या रिलेव्हंट नसतात. आपण जे शिकलेलो आहे त्याच्याच रिलेव्हंट नसतात. त्यामुळे ते जॉबकडे इग्नोर करतात किंवा सर्च करत नाही. म्हणजे जर डेटा अॅनालिस्ट शिकले तुम्ही तर डेटा सायंटिस्टकडे जाणार नाही किंवा डेटा सायंटिस्ट शिकले तर डेटा अॅनालिस्टकडे जाणार नाही किंवा अजून कोणत्या त्याच्या रिलेव्हंट स्किल आहे त्याच्याकडे जाणार नाही किंवा ते जॉब सर्चच करणार नाही. तर होतं काय ना अशामुळं आपल्या ज्या जास्त अपॉर्च्युनिटी असतात त्या भेटत नाही आणि मग प्रॉब्लेम असा येतो, की आपल्याला जेवढ्या लवकर जॉब भेटायला पाहिजे ते भेटत नाही. असं होतं, की आपण त्या गोष्टीकडे पूर्णतः दुर्लक्ष करतो. मग होतं काय, की काही गोष्टी आपण जोपर्यंत आपण त्या गोष्टी स्टार्ट करत नाही किंवा ठीक आहे म्हणजे नसली आपली टेक्नॉलॉजी स्पेसिफिक परंतु आपण त्या जॉबमध्ये गेल्यानंतर आपल्याला त्याच्या अराउंड भरपूर गोष्टी शिकायला भेटतात किंवा त्या जॉबमध्ये अजून काही अपॉर्च्युनिटी असतील. आपलं जर ब्रॉड माइंड ठेवलं ना, की हां, काही लर्निंग ॲटिट्यूड ठेवला तर आपल्याला भरपूर काही गोष्टी शिकायला भेटतात. ते बघणं गरजेचं आहे. आता ते उदाहरण ह्या करवंदाच्या झाडाशी कसं रिलेट करायचं? जोपर्यंत आपण त्या झाडाच्या जवळ जात नाही, जोपर्यंत आपण काही करवंद तोडत नाही, तोपर्यंत आपल्याला समजत नाही, की त्या झाडाला किती फळं लागलेली आणि किती जास्त आपल्याला फायदा होऊ शकतो. हे तोपर्यंत समजत नाही, जोपर्यंत आपण त्या झाडापर्यंत जात नाही किंवा ॲक्चुअल काम करायला चालू करत नाही. तसंच आपल्या जॉबमध्ये वगैरे आहे. कुठेही जा तुम्ही, व्यवसाय करा. जोपर्यंत आपण ॲक्चुअल ॲक्शन घेत नाही, कृती करत नाही, तोपर्यंत आपल्याला गोष्टी समजत नाही, की काय चालतंय, काय चालत नाही. चा फायदा होतोय, कोणत्या गोष्टीचा तोटा होतोय, जो अनुभव येतो तो भेटत नाही. तर माझा सांगण्याचा उद्देश असा आहे, की जे काही भेटेल तुम्हाला काम, ते प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न करा. थोडं शिकण्याची वृत्ती ठेवा. तुम्हाला आपोआप पुढच्या संधी भेटतील. म्हणजे जे काही आहे ना बाकीच्या संधी जसं की आपल्याला म्हणतो, की करवंद झाडापाशी गेल्यानंतर आपण जेव्हा तोडायला चालू करतो, तेव्हा खूप सारा करवंद आपल्याला भेटतात. त्याच पद्धतीने तुम्हाला तुमच्या जीवनात बाकीच्या गोष्टी जेव्हा अशा आपण म्हणतो, की सुरुवात केल्यानंतर काहीतरी पुढचे मार्ग दिसतील आणि ते मार्ग चांगले असतील जेणेकरून तुम्हाला जास्त भरपूर संधी पण भेटू शकतात. हे सांगण्याचा इथं छोटासा प्रयत्न होता. तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला ते नक्की सांगा. तुमच्या कमेंट्स नक्की कळवा. जेणेकरून मला असे छोटे-छोटे प्रसंग असतात, पण ते आपल्या जीवनात मार्गदर्शक ठरू शकतात. ते सांगायला प्रेरणा भेटेल. धन्यवाद.